नेते आदरणीय सुधाकर भाऊ गारे, त्याचबरोबर परिवर्तन महाविकास आघाडीमध्ये असलेले सर्व पक्षीय नेतेगण, उपस्थित असलेले सारे बंधू भगिनी आणि बांधवांनो, ह्या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे. अनेक वर्ष मी समाजात माझा काम केलेलं आहे. ह्याची पोचपावती तुम्हाला समाज देणारच आहे भाऊ. तेव्हा मी कधीच कशामध्ये बोललो नाही आणि त्या ठिकाणी बोलायची मला संधी मिळाली. कशामध्ये हा वाडा संपूर्ण माझा नातेवाईक आहे. तेव्हा भाऊ, तुमच्याबद्दल मी तर क्षमा मागतो की साहेबांच्या, थोरे साहेबांच्या भाईंच्या अगोदर मी बोललो पाहिजे होतो. ते आमचे आदरणीय नेते आहेत, ज्यांनी आम्हाला घडवलं आहे. पण असो, त्याच्यानंतर मला संधी मिळाली तर क्षमा असावी. तर बांधवांनो, सुधाकर भाऊ घारे हे कसे आहेत तुम्हाला सगळ्यात कल्पना आहे. त्यांचं मन कसं आहे, त्यांना पाहता तुम्हाला काय वाटतं. आणि अनेक आमदार नसताना सुद्धा, माझ्या बाईटमध्ये बोललो मी की आमदार नसताना सुद्धा त्यांनी बरंच काय दिन दुबळ्या समाजासाठी केलेलं आहे. हे साऱ्यांनी आपण डोळ्यांनी पाहिलेलं आहे. माझा आदिवासी समाज ह्या कानाकोपऱ्यामध्ये बराचसा आहे. त्यांची जाणीव त्यांना आहे. म्हणून पाणी म्हणू नका, त्यांचा पोटाचा प्रश्न म्हणू नका, हे तर काहीच नाही. त्यांना तुम्ही एकदा आमदार करा, बघा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवतील, सर्व गोष्टी त्या करतील. त्याचं कारण असं आहे का माझ्याकडे तुम्ही आता बघताय, मी उत्तम जाधव एक मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता आहे. जरी ते माझ्यापेक्षा लहान असतील, त्यांचे जे गुण आहेत ते गुण बघून मी समाजाच्या वतीनं त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्याचं काहीतरी कारण आहे, त्याचं काहीतरी कारण आहे. कारण मला सुद्धा अनेक फोन आले, पण तुम्हाला कल्पना आहे सगळ्यात नव्हतं, उत्तम भाई तुम्ही वाईट वागले असता, तुम्ही कुठे गेला असतात. पण नाही, आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारधारावर चालणारे कार्यकर्ते आहोत. आणि भाऊ सुद्धा त्याच विचारधारेचे कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून सारा समाज घेऊन आम्ही त्यांच्या मागे उभे आहोत. मला खात्री आहे की भाऊ बोलल्याप्रमाणे आमचा समाज सुधारलेला आहे. आदिवासी समाज आपला भोळा आहे, पण त्यालाही कळत आहे काय केलं पाहिजे आहे. तर त्याने विनंती करीन मी माझ्या बांधवांना, आदिवासी समाज हा माझ्या रक्ताचा आहे, आपला आहे तो. तेव्हा त्यांची मुलं सुशिक्षित आहेत. बंधूंनो, तुम्हाला विनंती करीन, अनेक आमिषा येतील, अनेक पैशाचा पाऊस होईल, परंतु भाऊ आपले अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं. आपण साऱ्यांनी ह्या गोष्टीला पाठ फिरवली पाहिजे. आणि आदरणीय सुधाकर भाऊ यांच्या रिक्षाचं बट दाबून त्यांना तुमच्या आमच्या प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत पाठवलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि भाऊ, दुसरा विषय असा आहे, मी थोडंसं विषयाला कलाटणी देईन. समाज वेड़ा नहीं है, ये पब्लिक सब जानती है. पब्लिक सब जानती है, अंदर क्या है बाहर क्या है ये सब कुछ पहचानती है. काय बोलायची गरज नाही, सगळ्यांना कल्पना आहे काय केलं पाहिजे आपण उद्या. भाऊ, ह्या रूपाने मी एवढंच सांगेन की समाज आपला हा बहुजन समाज आहे. कर्जत खलापूरचा समाज हा अतिशय सुज्ञ समाज आहे. आणि आतापर्यंत त्यांनी सर्वांना संधी दिलेली आहे. आतापर्यंत मला आठवतंय, कारण मी चळवळीत असल्यामुळे, समविचारी चळवळीत असल्यामुळे अण्णांना संधी दिली, अण्णा सुर्वेंना संधी दिली. त्यानंतर आदरणीय दिवंगत कैलासवासी राऊत साहेबांना संधी दिली, साठवांनाही संधी दिली, साठम साहेबांना संधी दिली. त्यानंतर आमचे सर्वांचे नेते आदरणीय आमचे भाऊ, त्यांनाही 2-3 वेळा संधी दिली. काम चांगलं केलं 2-3 वेळा संधी नक्कीच देतात, म्हणून त्यांनाही संधी दिली. सध्याचे आमदार, त्यांनाही संधी दिली. भाऊ, आता तुम्हाला संधी देणार आहेत. ही खूनगार त्यांनी मनात बांधलेली आहे. आता संधी तुम्हाला द्यायची आहे, ही खूनगार त्यांनी मनात बांधलेली आहे. तसं काळजी करायची गरज नाही आहे. 100% आपला विजय हा
100% आहे. बांधवांनो, मी एवढंच सांगेन, माझे बंधू पुतण्या माझा बोलला आता इथे सुशीलजी, की आता सगळ्यांना कळलेलं आहे, मी वाईट पण दिलेले आहे, आम्ही कुणाचं खात नाही ना आम्ही कुणाला भीत नाही, परंतु सारे आपण एक आहोत, गुन्हे कोणत्या राहिलो पाहिजे, जे बोललो ते केलं पाहिजे. तसं काही न वागता ही गोष्ट खरी आहे की जो आमचा समाजाचा जो मुद्दा आहे स्मारकाचा, माझ्या तालुका अध्यक्षांनी मी सुद्धा कार्यक्रमाला गेलो आणि आव्हानही केलं की या सगळ्या समाजाने सगळे आले होते आणि तिथे मला त्यांचे भाचे ही गोष्ट तितकीच खरी आहे. आदरणीय संकेतजी नगरसेवक ते मिळाले आहे, त्यांच्याशी बोललो मी, अध्यक्ष आणि मी बोललो प्रभाकरदादा होताने की साहेब किती जागा आपली, भाई 16 गुंठे जागा आहे, चांगलं आहे. बसफोटावर गेलो, कार्यक्रम झाला आणि नंतर बघतोय तसं काही घडलं नाही. 16 गुंठ्याची 3 गुंठे 2.5 गुंठे जागा झाली. ही दिशाभूल मात्र समाज आमचा कधी विसरणार नाही भाऊ, ही दिशाभूल आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे कि हमारे भाऊ सुधाकर भाऊ किसी पे अन्याय अत्याचार करते नहीं, सुधाकर भाऊ किसी पर जुल्म करते नहीं, अन्याय अत्याचार करते नहीं. अरे बाजीगर है वो, बाजी कभी हारते नहीं, बाजीगर है वो, बाजी कभी हारते नहीं. अरे शेर के बच्चे हैं वो कभी किसी से डरते नहीं, कभी किसी से डरते नहीं. किती सुंदर वाटतात बघा ते, किती सुरेख वाटतात बघा ते. परंतु जर माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या माणसाला काय होत असेल ते जीवाची पर्वा करणार नाही. करोनात आम्ही डोळ्याने बघितलं हो, करोना काळामध्ये. आणि म्हणून सांगायचं आहे, लाडक्या बहिणीचा विषय आला तेवढं बोलून मी थांबीन. मी बहिणींना माझ्या बौद्ध समाजाच्या तमाम बहिणी, माझ्या आदिवासी, माझा मराठा समाज, सर्व बहुजन समाजाला मी सांगेन काय 1,500 रुपये देतात आपल्याला शिंदे साहेब. अहो 1,500 रुपये माझ्या बहिणी, हे 1,500 रुपये तुला आयुष्यभर पुरायचे नाही ग. 1,500 रुपये इकडे बघा भाऊंकडे, तुला आयुष्यभर पुरायचे नाही ग, पण बाबा साहेबांनी दिलंय ते कधी सरायचं नाही ग, ते कधी सरायचं नाही ग, ते कधी सरायचं नाही ग. म्हणून भाऊ जाता जाता एवढंच म्हणेन, बरंच काय बोलायची इच्छा आहे, उद्या कर्जत मध्ये बोलीन मी. आणि म्हणून थोडंसं बाकी ठेवतो. भाऊ साऱ्या समाजाचा प्रतिसाद आहे बघा. आताच म्हणाले ही सभा अपक्ष उमेदवाराची अशी सभा, भाऊ तुमचा विजय निश्चित आहे. तुम्ही आज जमिनीवर आहात, तुम्ही मंत्री होणार आहात. आपण त्या ह्याचा आपण हा एक गरीब कार्यकर्ता शब्द आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या मतदारसंघात इतिहास घडणारे हो, स्वतंत्र काळापासून कधीच अपक्ष उमेदवार निवडून आला नाही. पण ही जनताला इतिहास घडवायचा आहे, त्यांना साक्षीदार व्हायचं आहे. आणि भाऊ 100% तुम्हाला निवडून यायचं आहे, तुम्हाला ते निवडून आणणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. साऱ्या समाजाचा प्रतिसाद आहे, साऱ्या समाजाचा प्रतिसाद आहे. जीवाची पर्वा न करताना तन मन धन एक करून ते उद्यापासून धावणार आहेत बघा. आणि आताही धावतात कार्यकर्ते आहे. म्हणून म्हणतो साऱ्या समाजाचा प्रतिसाद आहे, साऱ्या समाजाचा प्रतिसाद आहे. तुम्हा फुले शाहू आंबेडकरांचा आशीर्वाद आहे. तुम्हा फुले, तुम्ही कसे हरणार आहात. आणि म्हणून शिंदे साहेब असं कसं होईल, मुख्यमंत्री आहात तुम्ही, मी बाबासाहेबांचा कार्यकर्ता आहे, पण भीमाच्या संविधानाला हात लावून बघा, भीमाच्या संविधानाला हात लावून बघा, खाक व्हाल तुम्ही सूर्याजवळ जाऊन बघा, खाक व्हाल तुम्ही सूर्याजवळ जाऊन बघा. अरे संविधानाच्या माध्यमातून संविधान के मुताबिक देश चलाएंगे. खोट्या मनाने करता गजर, कर्मठ मनाने करता गजर, तुमच्या मनुवादी चेहऱ्यावर हाय सारांची नजर. अरे बहुजनांच्या काळजाला हात घालून बघा, बहुजनांच्या काळजाला हात घालून बघा, खाक व्हाल तुम्ही त्या सूर्याजवळ जाऊन बघा, खाक व्हाल तुम्ही सूर्याजवळ जाऊन बघा. बांधवांनो, मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, एक चांगला नेता, तुमच्या आमचा मनातलं अंतर्मन समजून घेणारा, रात्री बेरात्री आपल्यासाठी जीवाची पर्वा करणारा, आपल्यासाठी जीव देणारा
एकदा तुम्ही त्याला संधी तर देऊन बघा आणि तुम्ही संधी देणार आहात. माझ्या मावल्यांना विनंती करतो, रिक्षा ह्या बटनचं समोर बटन दाबून, चिन्हासमोरचं बटन दाबून एक आपल्या गरीब होतकरू तुमच्या आमच्या भावाला विधानसभेत पाठवाल अशी अपेक्षा बाळगतो. इथे थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. धन्यवाद. तदनंतर सन्माननीय अशोक शेठ बोपतराव यांना विनंती की आपण मार्गदर्शन करावं. रयतेचे राजे